वरती असेल सागर शितोळे. नॉन स्ट्राईकला सोमनाथ आबा गावडे. पवियात गोलंदाज तयार. ओहो, इथे पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत असताना आपण पाहतो की दोन धावा इथे पळू पळू होत आहेत. फुलटॉस फुलचा चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अत्यंत एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे ट्रॅव्हल झाला, परंतु आपण पाहतो मला वाटतं स्वतः संघाचा कप्तान तिथे धावत आला. एक चांगली चेंडूची पाठपोरी केली आकाश गाडेनं. दोन धावा त्यानं तिथे वाचवल्यात. एक चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्यानंतर दोन धाबीच्या मदतीने आपण पाहतो इथे अजिंक्य तारा ॲव्हेंजर्स या संघाचा अकाउंट इथे ओपन होतोय आणि धावांचा सुद्धा सरीकडीच्या मैदानाच्या आतमध्ये ओपन होतोय. इथे चांगली सुरुवात दोन धाबीच्या मदतीनं सागर शितोळेनं केलेली आहे. ओहो, टप्पा पडल्यानंतर बाह्य वळण घेतलं चेंडूला. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहा, गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू आपल्याला प्रफुल्ल शिंगारेचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. याच्या अगोदरच आपण पाहतो की फुलटॉस फुलचा चेंडू टाकल्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये दोन धाबा तिथे पळून पूर्ण केल्या सागर शितोळेनं आणि त्यानंतर स्वतःचा अकाउंट तिथे ओपन केलं. परंतु प्रफुल्ल शिंगारेचा दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, तिथे निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. परंतु पाहूयात, हो, स्विच इट करायचा प्रयत्न होता, परंतु बॅट सारी चेंडूचा संपर्क झाला नसेल. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो की या अगोदरच्या प्लेअर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच गौरव सलारिया. अत्यंत सॉरी, गौरव वर्मा, सॉरी माफ करा, गौरव वर्मा असेल. परंतु आपण पाहतो की स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू कव्हर करायचा होता तिथे गोलंदाजाला, परंतु एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने होते बाड. धोपलकरवरती धावा असतील तीन धाबा धोपलकरवरती असताना आपण पाहतो की आतापर्यंत चार चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आणि त्यानंतर पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. हो, इथं आपण पाहतो की पुढील चूक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. एक धाव तिथे निश्चित मिळेल. अनिल दातार तिथे मला वाटतं फर्स्ट स्लिपचा उभा होता पा. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाईची सिंगल मिळाली आणि त्यानंतर एका धावीच्या मदतीने होते वाढ धोपलकरवरती चार धावा असताना या मॅचचा आपण पाहतो की प्लेअर ऑफ द मॅच शूटर स्ट्रायकर संघामधून अत्यंत एक कमालीचं खेळी त्यानं मैदानाच्या आतमध्ये साकारली. गौरव वर्मा प्लेअर ऑफ द मॅच मानकरी ठरलाय. आणि त्याचबरोबर शुभ मान्यवरांच्या हस्ते आपण त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. एका षटकानंतर आपण पाहतो धोपलकरवरती चार धावा असताना एक गडी बाद आहेत. एक कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं तिथे प्रफुल्ल शिंगारेनं. आणि त्यानंतर आपण पाहतो की दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होतात लोहगड लायन संघाकडून तुकाराम चौधरी. तुकाराम चौधरी आपण पाहतो की आता एक दुसऱ्या षटकाची मोठी जबाबदारी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु पाविया हलक्या तरी खेळला एक सुंदर तडका होता. फक्त तिथे आपण पाहतो की चेंडूला टॅप केला आणि त्यानंतर एक धाव मिळेल. एका धाबीच्या मदतीने होते बाड धोपलकरवरती आपण पाहतो. नजर टाकूयात, पाच धाबा इथे पूर्ण होत आहेत अजिंक्य तारा ॲव्हेंजर्स या संघाच्या. आपण पाहतो की गेल्या 9 दिवस अजिंक्य तारा ॲव्हेंजर्स सालबीची जोडी मला वाटतं थोडासा बदल होताना 10व्या दिवसामध्ये थोडासा बदल होतोय पा. लवकर त्याचे फलंदाज आपण पाहतो युवराज वेद्रे सर मला वाटतं सोमनाथ गावडेच्या जोडीला असतात. परंतु आपण पाहतो की 10व्या दिवसामध्ये इथे थोडासा कुठेतरी चेंजेस बदल आपल्याला पाहायला मिळतोय पा. मला वाटतं की सलामीची जोडी बदलल्यानंतर
स्ट्राईक वरती आता असणारा फलंदाज सोमनाथ गाबडे असेल तो नॉन स्ट्राईकला सागर शितोळे आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु फाबिया सोमनाथ गाबडेच्या बॅट मधून एक मोठा ब्लॅट डीप लोंगापच्या डोक्यावरून एक मोठा अगदी मोठा प्रहार चढवलाय. राजेशाही तडाखा शानदार येतोय षटकार 6 धावेंसाठी. आपण पाहतो की उत्तुंग आळमध्ये चेंडू होता फटका तर इथे जरूर फसला. बडी बसली शालबे मोठा भासा गळाला लागलाय. थेराईक बेराईक हे प्रत्युत्तर इथे सोमनाथ गाबडेला दिलं. एक चुकीचा फटका मैदानाच्या आतमध्ये निवडला आणि त्यानंतर पावियात कुठलीही चुकी नसेल टिपला जाईल आणि फलंदाज फेल बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचेती यांची बळीची टाळी टाळी घाबरला. सौरभ खेडकरला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. संघाचे कप्तान आहेत, संघाचे संघमालक असतील, मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. परंतु आपण पाहतो जबाबदारी ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खांद्यावरती येत असते त्याला अचूकपणे आपण पाहतो की त्याला पेलण्याची एक मोठी ताकद निर्माण करायची असते. त्यासाठी जबाबदारी आल्यानंतर त्या जबाबदारीचं सोड मैदानाच्या आतमध्ये करायला संयम शांतता ठेवा आणि त्यानंतर आपण पाहतो आल्या तसा बरसलाय सौरभ खेडकरच्या बॅट मधून एक मोठा प्रहार आणि त्यानंतर फेकून दिला चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. 6 धावेंसाठी षटकार 6 रन. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. पहा मित्रांनो आपण पाहतो की सौरभ खेडकर मैदानाच्या आतमध्ये आलं. मला वाटतं बाहेरून जसं आलं तसा सेट होऊन आलेला दिसतोय. हो त्यानंतर सुद्धा गुडघा टेकत खेळणारा एक सुंदर तडाखा षटकारा पाठोपाठ डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक टप्पाघात खडखडी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. दोन षटकानंतर धावपलकावरती आपण पाहतो इथे 22 धावा आहेत. एक गडी बाद असताना तिसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती प्रफुल्ल शिंगारे आपण पाहतो. पहिलं षटक ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल शिंगारे रताळ फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केले होता. त्यानंतर आपण पाहतो की गुडघा टेकत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता तिथे सागर शितोळेचा, परंतु बॅट वरती चेंडू शकला नाहीये. मात्र तिथे निर्धाव चेंडू आपल्याला इथे प्रफुल्ल शिंगारेचा पाहायला मिळतोय. म्हणजे कुठेतरी गती परिवर्तन करत टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगावरती स्वर आपण पाहतो की अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अचूक टप्प्यावरती पाहायला मिळत असते. प्रफुल्ल शिंगारे अत्यंत एक लाजवाब गोलंदाजीचा नजराणा त्यांचा आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. हो पुढे सरसावत आला होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शिवछत्रपतींचा छापा बिडतील 6 धावा. बिग 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 ब्लास्ट बिग सिक्सर षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा
त्यानंतर आपण पाहतो की सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अक्षय सावंत उभा होता. पाच चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत असताना एक धाव तिथे निश्चित मिळाली. मात्र एक धाव केवळ आणि केवळ मिळाल्यानंतर आपण पाहतो की एका धावीच्या मदतीने होते बाळ धोपलकरवरती आपण पाहतो 29 लॉस ऑफ द 1 विकेट. एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती तिथे सौरभ खेडकर सौरभ खेडकर पाहूया संघाचा कप्तान आहे, संघाचा संघ मालक आहेत, मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आपण पाहतो की ज्यावेळेस जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये भुसवत असताना तिथून पुढे तुमचं जीवाचं रान मैदानाच्या आतमध्ये करायचं असतं. परंतु आपण पाहतो की ती जबाबदारी तुम्हाला पेलावं लागत असते, कारण की एक मोठं ओझं तुमच्यावरती संघाने सोपवलेलं आहे आणि ते ओझं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सोपवत असताना म्हणजे तिथे कुठेतरी तुम्हाला एक कमालीची कामगिरी तुम्हाला साकारावं लागत असते. त्यासाठी शांतता संयमिती अशी खेळी तुम्हाला सातत्यपूर्ण तुम्हाला करावं लागत आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये शांतता संयमी खेळी साकारली आणि डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण केला ना, तर तुम्ही कुठेही यशस्वी होऊ शकाल. त्यासाठी प्रयत्न आणि सातत्य टिकवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो. त्यासाठी प्रयत्न जरूर करा. वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धावे येईल, अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ. एक सिंगल आल्यानंतर 30 धाबा धोपलकरवरती इथे पूर्ण होत आहेत. अवंतर धावेच्या मदतीने आपण पाहतो धोपलकरवरती 30 धाबा आहेत. एक गडी बाद असताना हलक्या तर खेळलं एक सुंदर तडाखा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे समाधान ठोकर मला वाटतं तिथे उभा होता. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला. एक धाव निश्चित मिळेल एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धोपलकरवरती 31 लॉस ऑफ द 1 विकेट. 31 धाबा आतापर्यंत इथे मला वाटतं अजिंक्य तारा एव्हेंजरच्या संघानं पूर्ण केलेले आहेत. आपण पाहतो की एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या प्रकारची लढत झुंज देतो तिथे सागर शितोळे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्याला एक चांगल्या प्रकारची साथ सत्ता संघाचा कप्तान आणि संघ मालक सौरभ खेडकर एक चांगल्या प्रकारची साथ तिथे आपल्याला देताना पाहायला मिळतो. परंतु पहा इथे कसली चुकी नसेल, टिपला असेल आणि बडी बसली शालवे, मोठा बासा गळाला लागला जातोय. सागर शितोळे सारखा मोठा फलंदाज कोसळतो. धक्का क्रमांक दुसरा, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहतो की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. डावखुरे आताचे फलंदाज आपण पाहतो गेल्या 9 दिवस आपण पाहतो की सलामीला येत होते तिथे युवराज बेंद्रे. कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं अजिंक्य तारा एव्हेंजरच्या सगळं कुठेतरी कॉम्पिटिशन आपण पाहतो बदललं. त्यानंतर आपण पाहतो की एक स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये आखली, परंतु आपण पाहतो थोडासा बदल मला वाटतं तिथे सलामीच्या जोडीमध्ये पाहायला मिळाला. परंतु इथून पुढे पाहूयात लवकर त्याचे फलंदाज तिथे युवराज बेंद्रे सरांवरती असणारी एक मोठी जबाबदारी. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी साकारत असताना सागर शितोळे तिथे कोसळला. आणि त्यानंतर आपण आता पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणार आहेत युवराज बेंद्रे. या सुद्धा खेळाडूकडे एक मोठी क्षमता आहे, मोठी गुणवत्ता आहे, परंतु पाहूयात गुणवत्तेच्या माध्यमातून कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकं महत्वाचं राहील. आपण पाहतो की युवराज बेंद्रे सरांकडे सुद्धा अत्यंत महत्वाची फलंदाजी गोलंदाजी सातत्यपूर्ण करत असतात, परंतु आपण पाहतो की दिलेली मोठी जबाबदारी आणि जबाबदारीचं ओझं मैदानाच्या आतमध्ये तिथे आता त्यांना पेलायचं आहे. त्यासाठी प्रयत्न जरूर करावे लागणार आहेत. हो इथे पाहतो आपण मोठी अपील इथे पंचांकडे आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण पाहतो की मुख्य पंच कळवत आहेत इथे ब्रश आहे, म्हणजे पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खाली राहणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो की एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे अक्षय सावंतचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय सावंतच्या माध्यमातून सांगायचं म्हणलं तर मित्रांनो एक चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी अत्यंत एक महत्वपूर्ण असं खेळ त्या फलंदाजाकडे आहे, गोलंदाजांकडे आहे. इथे आपण पाहतो की अक्षय सावंत सुद्धा अत्यंत एक चांगल्या प्रकारची एक मोठं योगदान संघाला देत असतो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस फलंदाजी येत असते ना त्यावेळेस सुद्धा त्या फलंदाजीचा पुरेपूर फायदा घेत अत्यंत जबरदस्त अशी प्रभावशाली अशी फलंदाजी करत असताना आपण पाहतो की अक्षय सावंत सुद्धा एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असतो. परंतु गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आत्ताचा अंगाला जाऊन धडकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेगबाईची सिंगल आली आणि सिंगलच्या सय्यड मोठी वाढ होती आहे. धवपलकरवरती आमचे गुणलेखक कळवत आहे श्रेयस सर
32 धावा 2 गडी बाद असताना. बत्तीस धावा धोपल का भरते असताना आपण पाहतो की लवकर त्याचा फलंदाज मावियात पहिला चेंडू अक्षय सावंत इथे खेळणार आहे. त्यानंतर परफेक्ट मिडल केला होता. फटका तर प्रॉपर खेळला होता पहा, परंतु चेंडूच्या खाली आकाश गाडे तिथे उभा असेल, टिपला झेल आणि त्यानंतर पाहियात इथे युवराज बेंद्रे शून्यावरती होत आहेत फेल. बॅक टू द पॅव्हिलियन डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. तीन 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना आपण पाहतो की धोपलकावरती 32 धावा आहेत, 3 गडी बाद असताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रथमेश मालपाडे. आपण पाहतो की पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला, त्यानंतर एक सिंगल मिळाली. सिंगलच्या संख्या होते बाद धोपलकावरती आपण पाहतो की 33 धावा धोपलकावरती असताना एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती आपण पाहतो की ते सौरभ खेडकर मैदानाच्या आतमध्ये असेल. पाहूयात फुलटॉसचा चेंडू होता, परफेक्ट मिडल केला आणि त्यानंतर इथे चुकीला माफी नसेल. आकाश गाडेकर चेंडू गेल्यानंतर इथे पहा मित्रांनो, कसलीही चूक होत नाहीये. इथे चुकीचा फटका निवडलाय आणि टिपला झेल आणि इथे फलंदाज होतो फेल. सौरभ खेडकर बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट अजीज मोहम्मदला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. अजीज मोहम्मद वरती असणारी एक मोठी जबाबदारी पहा. आतापर्यंत आपण पाहतो की 3.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना इथे पाहतो 4 फलंदाज बाद आहेत, 33 धावा इथे बनवल्या अजिंक्यतारा एव्हेंजरच्या संघानं. अजीज मोहम्मद वरती असणारी एक मोठी जबाबदारी आपण पाहतो की जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये घेऊन आल्यानंतर इथून पुढची जबाबदारी कशा प्रकारे फलंदाजी तिथे करणार आहेत, कसं त्या प्रकारे आपण पाहतो की आता अजीज मोहम्मद एक सातत्यपूर्ण फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टिकवणार आहेत का काय, डावाला कितपर्यंत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याचा मैदानाच्या आतमध्ये असेल, हे पाहणं सुद्धा संघासाठी तितकंच महत्वाचं आहे. अकोट डब्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळायला फटका होता तिथे. मला वाटतं की समाधान ठोकर तिथे उभा होता. एक धाव मिळाली आणि एका धावीच्या मदतीने होते वाढ. 4 षटकानंतर 34 धावा, 4 गडी बाद असताना.
34 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की इथे 4 फलंदाज बाद आहेत. पाचव्या षटकाला होते सुरुवात आणि पाचवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती स्वतः संघाचे संघमालक असतील अनिल दातार. अनिल दातार आपण पाहतो की कालच्या क्षेत्रामध्ये कमी धावा त्यानं मला वाटतं त्या गोलंदाजीमध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च केला. अत्यंत एक प्रभावशाली अशी गोलंदाजी त्यानं साकारली, कारण की स्वतः संघाचा संघमालक आहे. परंतु इथे फुल टॉसचा चेंडू होता. सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये डीप लॉंग लेग इथे फोडलाय. खडखडी चौकार येईल 4 धाब्यांसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. पाहतो की अजीज मोहम्मदच्या बॅट मधून एक मोठा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फुलटॉसचा चेंडू होता तिथे. दिशा फक्त आणि फक्त दिली आणि त्यानंतर डीप लॉंग लेग मध्ये चौकार. पुन्हा एकदा आपण पाहतो की समोरच्या बाजूवरती मला तो टप्पा पडला. एक गुडले स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगानं निघून गेला चेंडू एस्टेरिक्सच्या हातामध्ये. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला. त्यानंतर आपण पाहतो की चेंडू समजू शकला नाही अजित बाबांना. तेराईक बेराईक हे प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं अनिल दातारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतो की हलकीशी प्लेस करण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु बॅट वरती चेंडू प्रॉपर येऊ शकत नाहीये, कारण की अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत एक अत्यंत महत्वपूर्ण अशी गोलंदाजी साकारत असताना अनिल दातार इथे पहा मित्रांनो, एक कौतुकास्पद अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मांडावं लागेल. कारण की का पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये चुकीचा टाकल्यानंतर तिथे फुलटॉसचा चेंडू होता, चौकार आला आणि तिथून पुढचे दोनही चेंडू अचूक टप्प्यावरती तिथे नियंत्रण ठेवत एक कमालीच्या मैदानाच्या आतमध्ये हाताळलेले आहेत. मित्रांनो, इथे कौतुकास्पद अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे कौतुकच करावं लागेल, कारण की का आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो लगातार 3 चेंडू रिझाव टाकलेले आहेत. ह्यो अनुभव आहे, ह्यो क्रिकेटचा अनुभव, ह्यो जुना अनुभव खऱ्या अर्थाने इथे मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पेलतोय अनिल दातार. कितीतरी वर्षाचा मोठा अनुभव क्रिकेटचा तो मैदानाच्या आतमध्ये पेलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पाहूयात बॅटफूट पचा चेंडू होता, डीप मिड विकेट खेळलेला सुंदर तडाखा. अक्षय सावंत तिथे उभा होता पहा. एक धाव निश्चित मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत श्रेयस तेली सर. 39 धावा 4 गडी बाद असताना हो, रिवर्स फुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न होता प्रथमेश मालपाडीचा. 5 षटकांचा संपला खेळ. धोपलकावरती आपण पाहतो 39 धाबा. आपण पाहतो की या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला मित्रांनो. चौकार आल्यानंतर असं वाटलं की आता या षटकामध्ये किती धाबा येतील. वाजव क्रिकेट म्हणजे शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आपण पाहतो की ज्यावेळेस 5 षटक मैदानाच्या आतमध्ये अनिल दातारनं हाताळलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तिथून पुढे आपण पाहतो की लगातार 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिझाव टाकले आणि तिथून पुढे आपण पाहतो की 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. म्हणजे इथे सुद्धा पहा मित्रांनो, 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या. ज्यावेळेस पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला, चौकार आल्यानंतर असं वाटलं की आता थोडीशी मागणी षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु पहा, चेंडूवरती नियंत्रण ठेवत, अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत एक कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं. आणि त्यानंतर आपण पाहतो की एक लाजवाब गोलंदाजीचा नजराणा आपल्याला इथे अनिल दातारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6व्या षटकाला होती सुरुवात. कौतुकास्पद अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली
आणि त्यानंतर आपण पाहतो 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत. तुकाराम चौधरी. तुकाराम चौधरीचा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तिथे अंगभेदक मारा चेंडू होतं. अंगावरती जाऊन धडकला चेंडू, समजू शकला नाहीये. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता तिथे मोहम्मद अजीज, परंतु आपण पाहतो की बॅट वरती चेंडू शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धपलकावरती नजर टाकली तर 39 लॉस ऑफ द 4 विकेट, 39 धावा आतापर्यंत अजिंक्य तारा एव्हेंजर्स या संघानं बनवलेल्या आहेत. ओहो, इथे सुद्धा कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला. पहा मित्रांनो, याही गोलंदाजाकडे एक मोठी अचूक टप्प्याची लाईन लेन आहे. इथे पाहतो की ज्यावेळेस पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. दुसरा चेंडू तुकाराम चौधरीचा आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट वेगानं टप्पा पडल्यानंतर एस्टेरिक्सच्या हातामध्ये जाऊन पोहोचला तिथे. इथे सुद्धा तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे पहा मित्रांनो, कौतुक करावं लागेल तुकाराम चौधरीचं. लगातार 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपामध्ये इथे टाकतोय. लाजवाब गोलंदाजी, एक चांगल्या प्रकारचा कमबॅक. इथे धावांपासून दूर ठेवतोय फलंदाजाला, समजू देत नाहीये मैदानाच्या आतमध्ये चेंडू. आणि त्यानंतर आपण पाहतो डीप मिड विकेट मध्ये खेळलेला एक सुंदर तडाखा होता तिथे. फेकी ताबडतोब येईल. 1 धाव आणि एका धावीच्या मदतीने ते वाढ 40 धावा. मालपाणी. 40 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. हलक्या हाताने खेळलेला तडका होता तिथे. 1 धाव तिथे घेतली. मला वाटतं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तिथे चेंडूला पॅकअप करायचं होतं, परंतु शेवटच्या क्षणी तुकाराम चौधरीच्या हातामधून चेंडू निसटतो. आणि त्यानंतर तिथे पाहूयात 1 धाव घेतली आहे. एका धावीच्या मदतीने ते वाढ धोपलकावरती 41. हो, इथे पाहूयात मोहम्मद अजीजच्या बॅट मधून एक मोठा प्रहार होता तिथे. आणि त्यानंतर पहा इथे मला वाटतं की अक्षय सावंतचा चुकीचा कॉल होता तिथे. पहा, ज्यावेळेस मला वाटतं की समोरच्या खेळाडूकडे त्यानं पाहिलं आणि त्यानंतर दुसऱ्या क्षणी चेंडूकडे नजर दिली. त्यानंतर तोपर्यंत चेंडू मला वाटतं की जवळ आला आणि त्यानंतर प्रयत्न केला, तिथे सुटला जाईल. जीवदार मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद अजीजला मिळेल. 1 धाव आली आहे. 6 षटकानंतर 42 धावा आहेत 4 घडी बाद असताना. उद्धव धनवडेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. पाहूयात 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की उद्धव धनवडे. तर जीवदार मिळाल्यानंतर आपण पाहूयात कशा प्रकारे आता इथून पुढे मोहम्मद अजीज. बेचाळीस धावा धोपलकावरती असताना 7व्या षटकाला होते सुरुवात. आणि त्यानंतर आपण पाहतो की उद्धव धनवडेच्या हातामध्ये आता 7वं षटक टाकण्याची एक मोठी जबाबदारी आहे. हो, इथे पहा मोहम्मद अजीजच्या बॅट मधून
एक मोठा बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, बिग 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 ब्लाट, बिग सिक्सर, षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणी षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. जेल सुटल्यानंतर जीवदाराचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उठवतो की काय. षटकार तर जरूर खेळला इथे. त्यानंतर उद्धव धनवडे नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच कळवतायत. आपण पाहतो की लाईन लेनच्या खूप बाहेर असणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रीजच्या बाहेर खूप असणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मुख्य पंचांनी ताबडतोब तिथे कळवलंय. एक हात बाजूला घेतलाय. फ्रीटची मोठी संधी आहे आणि ते पाहूयात फ्रीट इथे कशा प्रकारे मोहम्मद अजीज हिट करणार आहे. तर पाहूयात. हो इथे पाहतो बॅट चेंज होते, परंतु आपण पाहतो की फ्रीट तिथे हिट करता आला नाहीये. त्यानंतर आपण पाहतो की निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक मोठी डाबी संधी आली होती. ती संधी तिथे मैदानाच्या आतमध्ये पहा मित्रांनो, ज्यावेळेस संधी येते ना त्यावेळेस निर्माण करायची असते आणि त्याचा परफेक्ट शोध घेत त्या संधीचं सोड मैदानाच्या आतमध्ये करायचं असतं. परंतु पाहूयात असो मैदानाच्या आतमध्ये होत असतात. परंतु आपण पाहतो की फुलटॉस पंचा चेंडू होतो, दिशा दाखवली. डीप स्क्वेअर लेग मध्ये एक सुंदर धडाका मोहम्मद अजीजच्या बॅट मधून. खणखणीत चौकार. इथे बिमर आहे का नाही ही पडताळणी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय आणि तिसरे पंच कळवतील ताबडतोब आपल्यापर्यंत निर्णय. तिसरे पंच आहे तिथे, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि तिसरे पंच कळवतायत इथे चेंडू नो आहे. नो चेंडू असेल. आपण पाहतो की नो प्लस चौकार. आताच्या 5 धावा आहेत.
आताच्या 5 धावा असताना आपण पाहतो की फ्रीड असेल. फ्रीडचा कसा समाचार मैदानाच्या आतमध्ये एक नामी संधी पुन्हा एकदा, परंतु आपण पाहतो नो चेंडू आहे. वाह, इथे पाहतोय आपण काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा, फ्रीड कंटिन्यू असेल. इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं की क्रीजच्या खूप बाहेर असणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. लगातार 2 चेंडू नो टाकलेत. एक्स्ट्रा धावा इथे देतोय गोलंदाज. आपण पाहतो की 55 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा फ्रीड आहे आणि फ्रीडची एक मोठी संधी आहे आणि पाहूया फ्रीड इथे हिट होणार की काय. बॅटची एज होती, त्यानंतर आपण पाहतो इथे डॉट चेंडू. पुन्हा नामी संधीचं तिथे मला वाटतं की मैदानाच्या आतमध्ये सोडं करता आलं नाही तिथे मोहम्मद अजीज आपण पाहतो की 2 फ्री हिट, परंतु आपण मैदानाच्या आतमध्ये त्यानं ओहो क्लीन बोल्ड एक्स्ट्रा उद्ध्वस्त करून टाकले अक्षरशः. आणि त्यानंतर आपण पाहतो इथे धक्का क्रमांक असेल अजिंक्यता राय अवेंजर्स या संघाला 5वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. अंगद पाटील आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. अंगद पाटील पाहूयात कशा प्रकारचे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असणारे गोलंदाज तयार. हो, इथे पाहतो वाईट चेंडू मुख्य पंच कळवतात. अवंतर धाव येईल. अवंतर धावेच्या मदतीने तेवाड धोपलकावरती आपण पाहतो 56 धावा 5 गडी बाद असताना आपण पाहतो की उद्धव धनवडे या षटकामध्ये आपण पाहतो आतापर्यंत इथे एक्स्ट्रा धावा देण्या प्रतिस्पर्धी या संघाला आतापर्यंत खूप एक्स्ट्रा धावा त्याला मैदानाच्या आतमध्ये दिलेल्या आहेत. परंतु आपण पाहतो की पुन्हा एकदा अंगद पाटील बॅटची त्यानंतर झेल होणार की काय डोब्यास लँड मध्ये जाऊन चेंडू पडतो. त्यानंतर आपण पाहतो की कोणताही खेळाडू होतो तिथे एक धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने रोतेवाड धोपलकावरती आपण पाहतो की 57 धावा 5 गडी बाद असताना आतापर्यंत 6.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर आपण पाहतो इथे धावा आहेत 57. पाहूयात पुन्हा एकदा पुढील चेंडू. एक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. आकाश गाढ तिथे होता. पहा, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डीप लॉंग मध्ये कव्हर करत एक धाव निश्चित देतो तिथे. एका धावीच्या मदतीने ते वाढ 7 षटकांचा संपला खेळ. 58 धावा अजिंक्य तारे अव्हेंजर्स या संघाने बनवल्यात 7 षटकांचा खेळ संपत असताना. आठव्या षटकाला होते सुरुवात. 8वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो अक्षय सावंतला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच इथे घोषित करतायत. त्यानंतर आपण पाहतो की स्ट्राईक वरती असेल प्रथमेश मालपाडी. आतापर्यंत 4 चेंडू खेळत असताना आपण पाहतो 3 धावा त्याला उग्या बनवल्यात. ओहो, टप्पा पडल्यानंतर स्विंग इनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहतो की इथे टप्पा पडल्यानंतर बाह्य वळण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं.
एक गती परिवर्तन करणारी गोलंदाजी सातत्यपूर्ण आपल्याला अक्षय सावंतची पाहायला मिळत असते. आपण पाहतो की निर्धाव चेंडू मैदानाच्या शॉटमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा प्रथमेश पालपाडीचा इथे फटका तर जरूर फसतोय. एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. त्यानंतर आपण पाहूया 2 धावा होणार की काय आणि तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय. तिसरे पंच कळवत आहेत इथे रन आउट आहे कडे ही पाडी करण्यासाठी तिसरे पंचाकडे निर्णय येईल. आपण पाहतो की इथे तिसरे पंच कळवत आहेत फलंदाज सेफ आहे नॉट आउट. 60 धावा धोपलकावरती असताना 7.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू अक्षय सावंत प्रथमेश बालपानी अंगद पाटील आपण पाहतो की सुखरूप जाऊन मला वाटतं घरट्यामध्ये जाऊन पोहोचला तिथे 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेस केला आणि त्यानंतर पाहूयात हो इथे फाबियात प्रथमेश वालफाडीच्या बॅट मधून खूप उशिरा येतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी मोठा प्रहार राजेशाही षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकाराच्या सह्यानं मोठी वाढ होते आणि धोपलकावरती डबल 6 अर्थात 66 धावा. पुढे एकदा हलक्या तर खेळायला एक सुंदर तडका मैदानाच्या आतमध्ये एक धाव तिथे निश्चित मिळेल. एका धावेच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती आपण पाहतो की 67 धावा धोपलकावरती असताना पुढील चेंडू आपण पाहतो की एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती तिथे अंगद पाटीलला घेतलाय. आपण पाहतो अंगद पाटीलला मला वाटतं की धावांच्या संधीमध्ये तिथे जोरदार मिळालं होतं पहा, परंतु जोरदाराचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे उठवणार आहेत हे पाहणं सुद्धा संघासाठी महत्वाचं आहे. परंतु आपण पाहतो की हो काय फटका मैदानाच्या आतमध्ये होता. सुंदर सुंदर फटका होता. मोठी चूक इथे होतीये. पहा मित्रांनो कधी कधी क्रिकेट मध्ये चुका होत असतात परंतु त्याला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये काही वेळ काळ असते. परंतु एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत असताना अत्यंत दूरवरती होता तिथे आकाश गाडे. परंतु आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आतापर्यंत 7.5 षटकांचा खेळ संपत असताना धोपलकावरती धावा असतील 68 पा आणि त्यानंतर पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय सावंत आपण पाहणार आहोत. प्रथमेश वालपाडी सुंदर सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना
आपण पाहतो की समाधान ठोकर तिथे होता. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, परंतु एक धाव घेतली आहे आणि आठ आठ षटकांचा संपला खेळ. धोपलकावरती 69 धाबा, 6 गडी बाद असताना 5 गडी बाद असताना सॉरी. शक्तिशाली जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. आठ षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतो की धाबा असतील 69 धाबा, 5 गडी बाद असताना 90 षटकाला होते सुरुवात आणि 90 षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की अनिल दातार आपण पाहतो. अनिल दातार म्हणलं तर आपण पाहतो की गोलंदाजीमध्ये अतिशय चातुरपणे गोलंदाजी मैदानाच्या शॉटमध्ये करत असतो. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत कमी धाबा देण्याचा प्रयत्न सातत्यानं त्याचा गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो. पहा कालच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अत्यंत एक अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत लाजबाब गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. आता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की ज्या वेळेस चौकार आल्यानंतर तिथून पुढे हो पहिला चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी मोठा प्रहार. मैदानाच्या आतमध्ये उठल्या आगडीचा झोळा आणि फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. लाल बुंद थोपेचा गोळा षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्व. पहा मित्रांनो, इथे पाहतो की ज्यावेळेस पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये अनिल दातार खेळ टाकत होता त्यावेळेस सुद्धा पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये आला होता. तिथून पुढे आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु रिवर्स फुल प्रथमेश मालपाणी पुन्हा एकदा रिवर्स फुलचा सक्सेसफुल वंडरफुल शानदार रुबाबदार शानदार येतोय षटकार 6 धावेंसाठी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्व मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से आपण पाहतो की 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रथमेश मालपाडी अनिल दातार वरती चढवलेलं मोठं आक्रमण. इथे पाहियात आतापर्यंत 2 चेंडूवरती 12 धावा. 9व्या षटकामध्ये कमालीचं फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. इथे पाहतो आपण नव्हतं, मला वाटतं की वेगळं काहीतरी करायला गेलं होता, परंतु पाहतो तिथे हलकीसी एज आणि त्यानंतर एक धाव तिथे निश्चित मिळेल. एका धावीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती धावा असतील 82, 5 गडी बाद असताना हो इथे अंगद पाटील सुद्धा बरसतोय. ओहो अंगद पाटीलच्या बॅट मधून एक मोठा प्रहार. षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योग 88 धावा. तिसरे पंच का चौकार का षटकार आहे का नाही पाणी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय. तिसरे पंच कळवतील आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय येईल काही क्षणामध्ये.
आणि आपण पाहतो की तिसरे पंच कळवत आहेत आत्ताचा चौकार आहे. ओके, आपण पाहतो की मुख्य पंचांनी आपला निर्णय माघारी घेत तिथे चौकार घोषणा मैदानाच्या आतमध्ये दिली. आत्ताचा चौकार असेल. चौकाराच्या सह्य ढवतेवाड धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 86 धाबा धोपलकावरती असताना पाहूयात पुढील छोटे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अंगद पाटीलला एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. चौकार आला तिथे. त्यानंतर आपण पाहतो की हो इथे फावियात पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर फलंदाज इथे बाद होतोय. अंगद पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. चेतन मेवाटीला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. चेतन मेवाटी पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असेल. आपण पाहतो की दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ते सातत्यपूर्ण फलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळत होता. एक चांगल्या प्रकारची साथ दोनही फलंदाज एकामेकाला देत होते. एका बाजूला आपण पाहतो प्रथमेश मानपारी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अंगद पाटील. परंतु अंगद पाटील तिथे लेग बी 4 मध्ये बाद होत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ही आपण पाहतो की चेतन मेवाटी. पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी असणार आहे. बॅक टू बॉलर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार की काय. तुकाराम चौधरी ताबडतोब चेंडूवरती आहे. चांगली मजबूत पकड तिथे केली आहे. घोरपडी सारखी पकड करत एक धाव घेतली आहे आणि एका धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धावा असतील 9 षटकानंतर 87 लॉस ऑफ द 6 विकेट 87 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. उद्धव धनवडेच्या हातामध्ये आपण पाहतो की अंतिम षटकाची एक मोठी जबाबदारी असेल. परंतु प्रथमेश मालपाडी अंतिम षटकामध्ये किती धावा गोळा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अंतिम षटक म्हणलं की आपण पाहतो की या षटकामध्ये धावांचा पाऊस ही त्या अक्षरशः फलंदाज पाडत असतात. परंतु पाहूयात तितकंच आपण पाहतो की अंतिम षटक म्हणजे पहा मित्रांनो ज्यावेळेस कप्तान अंतिम षटकाची एक मोठी जबाबदारी उद्धव धनवडेवरती दिल्यानंतर पाहूयात एक कशा प्रकारची गोलंदाजी त्यांची मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. परंतु पहा मित्रांनो त्यावेळेस कमालीची गोलंदाजी तुम्हाला याही षटकामध्ये इथे कमी धावा तुम्हाला इथे द्यायच्या असतील तर तुम्हाला प्रयत्नशील सातत्यपूर्ण राहावा लागणार आहे. त्यासाठी गोलंदाजी तुम्हाला इथे महत्वपूर्ण करावं लागणार आहे. हो इथे पाहूयात पण का तर जरूर मैदानाच्या आतमध्ये टिपला असेल आणि फलंदाज होतो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन अक्की. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. गौरव सूर्यवंशी आपण आता इथून पुढे पाहणार आहोत.
गौरव सूर्यवंशी आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या शॉटमध्ये हो हलक्या तर खेळायचा फटका होता तडून तर एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या शॉटमध्ये केला. अक्की गायकवाड सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील मी प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बडस्वी बडपूर्वक स्वागत करतो. आपण पाहतो की आपण पाहतो की दोन धावेचा प्रयत्न जरूर होत असताना इथे गौरव सूर्यवंशी धावबादच्या संधीमध्ये रन आउट होतो आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. गजेंद्र दुसारे आपण पाहतो की आता स्ट्राईक वरती असेल त्यानंतर गजेंद्रच्या बॅट मधून एक उंच असा फटका मैदानाच्या आतमध्ये होता. टिपला झेल आणि इथे फाबिया एक सुंदर झेल तुकाराम चौधरी टिपतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. सनियाल भाटिया असुत्ता संघाचे संघ मालक असेल. 89 बलकावरती धावा असताना 9 फलंदाज इथे बाद आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आपण पाहतो की इथे हो काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला. उद्धव धोरवडे इथे कौतुकास्पद अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. या षटकामध्ये अवघ्या आपण पाहतो की आतापर्यंत त्यानं कमालीचं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त एक धाव त्यानं खर्च केलेली आहे. इथे कौतुकास्पद अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण पाहतो की 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतो. 5 चेंडूमध्ये अत्यंत कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये एक कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्यानं ठेवला आणि त्यानंतर पाहूयात सनियाल भाटिया. हो सनियाल भाटियाच्या बॅट मधून आलेला एक सुरेख तडका होता. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न जरूर होतोय. धावबादची संधी आणि ते चुकीला बापीड असेल. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. चला पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नाणेफेकचा कॉल करतोय. सेगर्स पार्टनर विरुद्ध मध्ये देवगिरी ड्रॅगन्स. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती राहील नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 90 धावा इथे बनवलेल्या आहेत. अजिंक्य तारा एव्हेंजर्सच्या संघानं 60 चेंडू आणि 91 धावांचं टार्गेट लोहगड लायन्सच्या संघाला दिलेला आहे. चला अजिंक्य तारा एव्हेंजर संघ आपले 11 सेलेदार घेऊन एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. सौरभ खेडकर आणि टीम.
क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, तडाखेबंद कामगिरीतून कोरलाय अजिंक्य तारा अव्हेंजर्स हे नाव. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025 मध्ये आगमन करीत आहे. संघमालक मान्य सानियल भाटिया, मान्य सौरभ खेडकर यांचा मालकी हक्क असलेला संघ अजिंक्य तारा अव्हेंजर्स. मंडळी, रामकृष्ण हरी उपस्थित तमाम क्रिकेटच्या रसिकांचं पुनश्च एकदा वाघोली सोसायटी प्रीमियर लीग मध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. आणि टार्गेट जर मैदानाच्या मध्ये पाहिलं तर 91 धाब्यांचं आव्हान मैदानाच्या मध्ये ठेवलेत. एका बाजूने लोहगड लायन्स तर दुसऱ्या बाजूने अजिंक्य तारा अव्हेंजर्स. अजिंक्य तारा अव्हेंजर्स संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 90 धावा धावपलकावरती या ठिकाणी मात्र कुठून काढल्याने 91 धाब्यांचं आव्हान लोहगड लायन्स संघासमोर मात्र जे ठेवलेलं आहे. पंचांचा इशारा लेट्स दी प्लेचा. चला खेळूया सामन्याला सुरुवात होताना इथे मात्र जे पाहायला मिळेल, सामना सुरू होतो आणि सलामीची जोडी ओमकार मेटे आणि आकाश गाडे ही सलामीची जोडी आहे. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन मात्र सागर शितोळेनं इथे चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. सागर शितोळेच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र तुम्ही पाहतात सागर शितोळे काय कमालीचं कामकाज मैदानाच्या मध्ये करेल. पंचांकडे मोठं अपील तिथे होताना पाहायला मिळालं. अपीलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळत नाहीत. पहिला चेंडू डॉट मैदानाच्या मध्ये येताना तुम्हाला मात्र जो पाहायला मिळतोय
अनेक क्रिकेटचे रसिक मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं लाईव्हच्या माध्यमातून देखील जोडले गेलेले आहेत. लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सगळ्याच क्रिकेटच्या रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो. सोडून दिला हा चेंडू, वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना इथे पाहायला मिळेल. धावपलिकामध्ये वाढ होते आणि श्री गणेश होतो अकाउंट ओपन होतं. एक धाव धावपलिकावरती. यानंतरची मॅच खेळवायची आहेत सिंहगड स्पार्टन्स आणि देवगिरी ड्रॅगन्स. दोनही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी मात्र ताबडतोब संपर्क करा. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहेत, खरं तर आमचे परम मित्र आणि खरं तर एक चांगले क्रिकेटर स्वप्नील शिवले सरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र जे करतो आहोत. एक धाव इथे धावपलिकावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तिथे डॉट होता, त्यानंतर आलेला एक अवांतर स्वरूपाची धाव. चेंज ऑफ द पेस टाकायचा होता, परंतु इथे नो बॉल. खेळपट्टीच्याही बाहेर पडलेला हा चेंडू पंचानं मात्र अवांतर स्वरूपाचा घोषित केला. या अगोदरचा एक वाईड होता, त्यानंतर आलेला हा नो चेंडू. फ्री हिटचा चेंडू आता तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. उघडा डोळे, पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे मित्रांनो फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू मात्र इथे खोदून काढायचा होता. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख तिथे होताना जे पाहायला मिळालं. धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळत नाही. धावपलिकावरती 2 धावा आहेत. 91 धावांचं टार्गेट इथे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं नाही. 91 धावा बनवत असताना चांगली खेळी करायची आहेत. फटका फसलाय तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटचा. चेंडूवरती नो मॅन्स लाईन मध्ये मात्र चेंडू तिथे पडताना पाहायला मिळतो. तोपर्यंत मात्र एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. एका धावाने धावपलके वाढणार आहे. 3 धावा धावपलकावरती आपल्याला मात्र ज्या पाहायला मिळतात. 88 अजून बनवायच्यात. या अगोदरची पहिली मॅच देखील आपण पाहिली, अतिशय चुरशीची लढत, चुरशीचा सामना तिथे मात्र आपण सगळ्यांना मात्र जो पाहायला मिळाला आणि हा सामना देखील तेवढाच रंगतदार मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळेल. कारण दोनही संघामध्ये जर तुम्ही पाहिलं तर चांगल्या खेळाडूंचा भरणा असणाऱ्या या दोनही टीम्स आपण पाहतो आणि 11 धुरंदार शिलेदार दोनही संघातले मात्र नक्कीच तगडी ताकदवान फौज आहे. आणि ज्यावेळेस 2 वाहक एकमेकांच्या समोर उभे राहतात त्यावेळेस मात्र मोठा संघर्ष मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. आणि संघर्ष हा कुणाच्या वाट्याला आला नाही, संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला आलेला आहे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की जीवन जगायला एक रुबाब येत असतो. मग तो रुबाब खरं तर तुम्हाला दाखवता येत नाही आणि विकतही घेता येत नाही. तो तुमच्या कर्तृत्वातनं अस्तित्वातनं निर्माण होतो. आज तुम्हाला तुमचं कर्तृत्व इथे सिद्ध करायचंय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. 3 धावा धावपलिकावरती आहेत. सागर शितोळेला तुम्ही पाहतात काय कमालीची गोलंदाजी त्यांना हाताळलेली आहेत. जरी एक वाईड एक नो चेंडू जरी आला असला त्यानंतर मात्र तुम्ही पाहतात त्यानं कमालीचे चेंडू मैदानावरती हाताळलेत. उभं करून ठेवले अक्षरशः फलंदाजाला पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक म्हटलं की आपण पाहतो तिथे मेंडेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. पहिलं षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाचा संपला खेळ आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावपलिकावरती आपण नजर टाकू. बिनबाद 3 धावा. शक्ती पहिलं षटक मैदानाच्या मध्ये या ठिकाणी समाप्त होताना तुम्हाला जे पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर केवळ आणि केवळ 3 धावा आहेत. शांत आणि संत सुरुवात इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये मात्र पाहायला मिळते. परंतु ही शांतता किती काळ मैदानाच्या मध्ये टिकेल, कारण क्रिकेटमध्ये शांततेला क्षणभंगुरतेचा शाप लाभलेला आहे. ही शांतता जास्त काळ जर टिकली तर मग मात्र गोलंदाजी करणारी टीम इथे मैदानावरती वर्चस्व निर्माण करू शकते. परंतु समोर तुम्ही पाहतात ओमकार मेटे. काल आपण पाहिलं ओमकार मेटेला त्याचा झेल निसटला आणि त्यानंतर मात्र चांगली खिळी साकारण्याचा प्रयत्न ओमकार मेटेने केला होता. आज देखील मैदानावरती आपल्या संघासाठी एक मोठं योगदान त्याला द्यावं लागणार आहे. कमालीची गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. गौरव सूर्यवंशीने मात्र चेंडू हातामध्ये घेतला आणि पहिला चेंडू गौरवच्या भात्यातला मात्र अवांतर आलेला आहे. अवांतर स्वरूपाचा चेंडू मात्र इथे रोखावे लागणार आहे. 4 धावा धावपलिकावरती आहेत. कारण अवांतर स्वरूपाचे चेंडू हे सातत्यपूर्ण आपण पाहिलं सामन्याला कलाटणी देण्याचं कामकाज करतात. खरं तर आजच्या दिवसातील ही दुसरी लढत
फुलटॉस होता, मोठा फायदा उठवता आला नाही. फुलटॉस चेंडू खरं तर कधी वाईला घालवायचे नसतात. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेता येणं फार गरजेचं आहे, परंतु योग्य ती काळजी घेतली देखील जाणं गरजेचं आहे. कारण फुलटॉस चेंडूवरती आपण पाहतो बऱ्याच वेळा मोठे फटके येतात, परंतु ते धोकाही तेवढाच संभावतो. 5 धावा धावपलकावरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक गौरव यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. आकाश गाडेला देखील आपले बाहू खोलावे लागतील. आज एक चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आकाश गाडेचा आम्हाला पाहायला मिळेल का? यावेळेस मात्र चढवलंय आक्रमण, याच आणि त्याच गोष्टीची चर्चा केली आम्ही. आणि पुढच्या चेंडूवरती मात्र आकाश गाडेच्या बॅटमधला एक शानदार चौकार, उडी उडी जाय, खणखणीत सनसनी चौकार. करतो आणि त्या चर्चेवरती मात्र खडा उतरतो. त्या खेळाडूचं नाव आहे आकाश गाडे. 9 धावा धावपलकावरती. परत एकदा चढवलंय. इथे तुम्ही पाहतायत मोठा प्रहार केलाय आणि चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत षटकार. फटका सौद्वादार हा धावपलकावरती आहेत सिंहगड स्पार्टन संघाचे संघनायक सुनील गाडे. आपणाला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या. आज सुनील गाडे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खरं तर वाघोली सोसायटीच्या वतीने मात्र आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. आणि इथे पुन्हा एकदा चेंडू आकाश मार्गाने मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. थँक्यू डीजे. लागोपाठचे 2 षटकार आलेत आकाश गाडेच्या बॅटमधनं. 21 धावा धावपलकावरती आहेत. 50 चेंडूमध्ये 70 बनवायच्यात. आकाश गाडे बसनाम ही कापी आहेत. हाईट कम फाईट ज्यादा अशी मात्र खेळी सातत्यपूर्ण साकारतो. पुढे सरसावत मात्र परत एकदा आक्रमण. एक टप्पा खात चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ. चेंडून घेतली बाउंड्रीची भेट. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. धावा देखील इथे या गोलंदाजानं महाग केलेल्या आहेत. स्वस्त धावाचं दुकान होता खरं तर गोलंदाज, परंतु इथे मात्र धावा महागड्या करून टाकल्या. 25 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज होती तिथे. यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू सीमारेषेला गुदगुल्या करत सीमारेषा पार. सनसनीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या या षटकामध्ये आपण पाहतो 26 धावा इथे गौरवनं मात्र ज्या खर्च केल्यात बराचसा महागडा ठरला. 29 धावा धावपलकावरती लागले जातात 2 षटकांच्या सांगतेनंतर. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा तिथे आपण पाहिलं खर्च केल्या होत्या, परंतु दुसरं षटक बरंचसं महागडं ठरलं. 26 धावा इथे धावपलकावरती येताना पाहायला मिळाल्या. आणि धावपलकावरती आपण नजर टाकणार आहोत 2 षटकांच्या सांगतेनंतर. 29 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. 91 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये सुरू आहे. धावेंचा पाठलाग म्हणजे खरं तर यम सावित्रीचा पाठलाग आहे. ज्याप्रमाणे आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी खरं तर यमाकडे धावा केला होता सावित्रीनं, अगदी त्याच प्रकारचा धावा इथे धावेंसाठी मात्र होताना पाहायला मिळतो. त्या षटकामध्ये धावेंची प्रचंड लयलूट मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सुरतेची लूट केली, सुरत बेसुरत करून टाकली होती, अगदी त्याच प्रमाणे मात्र या षटकामध्ये देखील धावेंची लयलूट होताना आम्ही पाहिलेली आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होईल. सौरभनं मात्र इथे चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. सौरभ गोलंदाजीसाठी तयार. स्वतः संघाचे संघ मालक आहेत आणि पहिल्या चेंडूवरती त्यांना देखील सीमारेषा दाखवलेली आहे. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनी चौका. ओमकार मेटेच्या बॅट मधनं आलेला हा
एक शानदार चौकार, 33 धावा धावपलकावरती. अजूनही 58 धावेंची गरज आहे. शेवटचे 47 चेंडू मात्र जे शिल्लक. संघाचे संघ मालक आहेत, मोठी जबाबदारी आहेत आणि ती जबाबदारी घेऊन मैदानावरती मात्र खेळावं लागेल. परत एकदा फुल टॉस, आडव्या बॅटनं मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित, केवळ सिंगल. चौतीस धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. सिंहगड स्पार्टन संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. देवगिरी ड्रॅगन संघाच्या संघनायकाला विनंतीत आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी या आणि नंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतो आहोत. 34 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ पुढे सरसावत मात्र फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक एक चेंडूवरती येईल, एक तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु नकार दिलाय. एकाच धावेवरती मात्र इथे समाधान मैदानाच्या मध्ये मानावं लागेल. धावपलिकावरती आपण नजर टाकणार आहोत. 35 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात. तिसऱ्या क्रमांकाचं षटक इथे मैदानावरती जे मार्गस्थ असताना तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. सौरभ खेडकर पुन्हा एकदा तयार पंचांना पार करून डावकुरी हाताने. यावेळेस मात्र फक्त इथे उडवला चेंडू आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. जीवाचं केलं रान, फटका खेळला छान, येतोय शानदार चौकार. वाढला 39 धावा धावपलिकावरती आहेत. दोन खेळाडूंचा मात्र एकसूत्रीपणा इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. दोन खेळाडू मधला मात्र ताळमेळ तुम्ही पाहतात आणि कमालीचा खेळ साकारलाय. जणू काय 25 वर्षाचा सुखी संसार त्यांनी मैदानावरती थाटलाय की काय. अनेक चांगली खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकसूत्रीपणा फार महत्वाचा असतो. संजय लीला भन्साळी यांचा देवदास चित्रपट तुम्ही पाहिला असेल. शाहरुख खान साठी नव्हे, परंतु ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्यासाठी. ऐश्वर्या राय ही ग्लॅमरस ब्युटी आहे, तर मात्र माधुरी दीक्षितचं सौंदर्य मात्र खंद आहे. आणि त्या दोन अभिनेत्रींच्या सौंदर्याचं वर्णन तुम्ही जितक्या सहजतेने करू शकत नाहीत ना, त्याचप्रमाणे या दोन खेळाडूंच्या खेळाचंही वर्णन तुम्ही करू शकत नाही. फुल टॉस, आक्रमण तर चढवलं आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना मात्र तिथे पाहायला मिळतो केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये आहेत. मनगटाचा पुरेपूर वापर करता येणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय, बिमर आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी आता होताना जी पाहायला मिळते आहेत. बघूया तिसरे पंच काय तिथे निर्णय कळवतील. थोडेसे तिसरे पंच आता इथे बिजी होताना पाहायला मिळतील. टीव्ही पंचांकडे मात्र निर्णय आलेला आहे आणि टीव्ही पंच इथे काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. डिसिजन पेंडिंग आहे. यस आणि यस. तिसऱ्या पंचांचा निर्णय हा नो बॉल. नो बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांना कळवलाय. 9+1 अशा 2 धावा धावपलिकावरती. 41 धावा आहेत. फ्री हिटचा चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टॉस झालाय. एक्केचाळीस धावा धावपलिकावरती. फ्री हिटचा चेंडू यावेळेस मात्र पाहायचंय चढवलंय आक्रमण. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. सिंहगड संघानं मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. बिपिन सर काय निर्णय आहे. काही क्षणाच्या आतमध्ये मात्र निर्णय या ठिकाणी जो कळवला जाईल. 42 धावा धावपलिकावरती. यावेळेस मात्र फटका फसलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही तिथे तैनात नव्हता. एक धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली आणि एका धावेनं धावपलक देखील पुढे सरसावतो. षटकाची सांगता होईल. 43 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. 43 धावा धावपलिकावरती आहेत. अजून इथून पुढे देखील या मॅच मध्ये रंगत येताना जे सातत्य पूर्ण पाहायला मिळेल. रोमहर्षकता इथे तुम्हाला पाहायला मिळते. मानवाच्या रक्तात नसा नसात भरलेला एकमेव खेळ आहे आणि त्या खेळाचं नाव आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. आज क्रिकेटचे पुसटसे रंग इथे गडद होताना तुम्हाला पाहायला मिळतील. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. तुम्हाला जो निर्धारित वेळ 55 मिनिटांचा आपण दिलाय. 43 धावा धावपलिकावरती या सामन्याचं समीकरण आहे. शेवटचे 42 चेंडू आणि
48 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. बेचाळीस चेंडूमध्ये 48 अजूनही बनवायचे आहेत. मी वारंवार प्रत्येक चेंडूवरती स्कोर सांगतोय, फक्त आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. 43 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात. 42 चेंडू आणि 48 अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत या बनवल्या जाणार का? गोलंदाजी ट्रॅक वरती आता तुम्ही पाहतात युवराज बेंद्रेनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. चौथ्या षटकासाठी मात्र युवराजला इथे आमंत्रित केले जात आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. जाळं मैदानाच्या आतमध्ये पसरलं गेले. त्या जाळ्यामध्ये मात्र मासा अडकवण्याचं कामकाज सातत्यपूर्ण केले जात आहेत, परंतु त्या जाळ्याला तोडून जाण्याची हिंमत ठेवणारे हे फलंदाज आहेत. ऑन स्ट्राईकला मात्र तुम्ही पाहतात ओंकार मेटे. एक चौकार त्याच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाला. उंच पुरा असणारा खेळाडू, उंचीचा पुरेपूर फायदा इथे मात्र त्याला उठवावा लागेल. सोडून दिला हा चेंडू, डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. मागणी केली होती, परंतु इथे मात्र पंच कडक शिस्तीचे आहेत आणि प्रचंड मोठा अनुभव मात्र अक्षय चांदगुडे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडे आहे, त्यामुळे इथे कुठलीही चुकी होणार नाही. यावेळेचा चेंडू तुम्ही पाहतात थोडासा मागे सरसावत मात्र फटका खेळायचा होता. एस्टनच्या पाठीमागे सोमनाथ आबांना तुम्ही पाहतात. अतिशय स्टायलिश प्लेयर आहे आणि नेहमीच मैदानावरती मात्र चांगला खेळ सोमनाथ आबांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यावेळेस मात्र खोदून काढला हा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. एका धावेनं धावफलक वाढतो. 44 धावा धावफलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय. 39 चेंडू आणि 47 धावेंची गरज. मोठा फटका खेळायचा होता, इथे मात्र डॉट बॉल. आकाश गाडेला देखील आता इथे उभं करून ठेवलेलं आहे. या अगोदर त्याच्या बॅटमधून चांगले फटके आम्ही पाहिलेले आहेत, परंतु यावेळेस मात्र त्याला रोखलं गेलेत आणि मोठमोठे फटके खेळण्याची ताकद क्षमता या खेळाडूमध्ये आहे. यावेळेस मात्र उंच आकाशामध्ये मात्र फटका खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळेल. हाताचं कमळ बनवलं, टिपला झेल आणि मात्र आकाश गाडे बॅक टू द पेव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. 44 धावा धावपलिकावरती आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुकाराम चौधरी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. जी बारकाली मुलं तिकडे मैदानाच्या बाहेर क्रिकेट खेळतायत ना, त्या बारकाल्या मुलांना विनंती आहे, आपण तिथे क्रिकेट खेळू नका. तुमचा चेंडू सातत्यानं मैदानावरती येतोय. आपण मॅचचा आनंद घ्या, तिथे सावलीत बसा आणि मॅच पहा, खेळू नका तिथे, विनंती आहे. 44 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यात तुकाराम चौधरी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना आता तुम्हाला जो पाहायला मिळेल, तुकारामवरती मोठी जबाबदारी आहे. आपल्या संघासाठी पाहूयात कशा प्रकारचं कामकाज त्यांच्या माध्यमातून होताना जे पाहायला मिळेल. आल्या बरोबर मात्र चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं तुकारामच्या बॅटमधनं तुम्ही पाहतात पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच इथे चढवलेलं आक्रमण पाहायला मिळालं. 50 धावा धावपलिकावरती आहेत. शेवटचे 36 चेंडू आणि 41 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. कमालीचा खेळ मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तुकारामच्या बॅटमधनं आलेला आहे एक मोठा प्रहार इथे आपण मात्र मैदानाच्या मध्ये पाहिला. तुकाराम नाम घेता कापे यम, ऐसा तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जळी दगडा सहित वहिया, जैशा तारी येल्या लहाया, म्हणे रामेश्वर भट द्विजा, तुका विष्णू नोहे दुजा.
तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा आकाशा एवढी कामगिरी मात्र तुकारामला इथे आपल्या संघासाठी मात्र जी करावी लागेल. 50 धावा धावपलिकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी ज्या मात्र पाहतो आहोत. अजूनही 41 धावांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी मात्र प्रथमेश मालपानीनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. कट करून दिला हा चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र वासुंदर क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाले, परंतु फेकी अतिशय खराब आहे. जिथे केवळ एकच धाव जायला हवी होती तिथे मात्र नक्की धावा खर्च केल्या जातात. 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावफलक वाढतो. 52 धावा धावफलकावरती. या चुका तुम्हाला मैदानावरती सातत्यपूर्ण टाळता येणं गरजेचं आहे. चुकीला कुठल्याही प्रकारची माफी नाही. क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहिले 52 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 39 धावांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे मात्र जी आवश्यक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही पाहतात प्रथमेश मालपानी. फुल टॉस होता इथे. फक्त आडव्या दिशेने मात्र नक्कीच फटका खेळत आडव्या बॅटनं फटका इथे सजवला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. पाहता पाहता 2 धावा ज्या मिळताना पाहायला मिळाल्या आणि 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलं. 54 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 34 चेंडू आणि 37 बनवायचे आहेत. कधी सामना तुम्ही पाहतात लोहगड लायन्स संघाकडे झुकतो, कधी सामना अजिंक्यतारा अव्हेंजर संघाकडे झुकतोय. जय आणि पराजयांच्या हिंदोळ्यांवरती सामना हेलकावे खाताना मात्र पाहायला मिळतोय. समय के गर्भ में छुपा इस मैच का राज. प्रयत्न केला नाही आणि चेंडू मात्र पोहोचलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय पाठवलाय. कशासाठी आहे सर? लेग बिफोर विकेट साठी मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी जी केली जाते. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत मात्र जे पोहोचवणार आहेत. 58 धावा धावफलकावरती जे आहेत, परंतु या चेंडूवरती काय निर्णय येतो हे देखील मात्र पाहणं फार गरजेचं आहे. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. चला स्पीडअप करा. वेळ वाचवला जाणं गरजेचं आहे. 58 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतायत. इथून पुढे शेवटची मला वाटतं 33 चेंडू आणि 33 धावांची मात्र जी गरज असावी सामना जिंकण्यासाठी. 33 चेंडू आणि 33 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. एक चांगलं कामकाज तुम्हाला पाहायला मिळतं. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण जगभर 192+ देशांमध्ये मात्र जी पोहोचवली जाते. यावेळेस मात्र पाहायचं प्रचंड मोठा प्रहार. घनाचा घाव तिथे घातला आणि चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फटका षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये येताना मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतो आणि षटकारानं धावफलक जाऊन जो पोहोचलाय 64 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 32 चेंडू आणि 27 धावांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे आवश्यक बॅटची एज होती तिथे क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. अतिशय देखणं आयोजन, देखणं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मात्र जे पाहायला मिळतात. AK47 इव्हेंटचे सर्व अशोक खांडेकर सरांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला मात्र मोठं वलय प्राप्त होताना मात्र जे पाहायला मिळालं. ज्या स्पर्धेच्या आम्ही चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होतो तो स्पर्धेचा दिवस 8 फेब्रुवारी उजाडला आणि पाहता पाहता स्पर्धेचा 10वा दिवस आहे. अशोक खांडेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून इथे सातत्यपूर्ण होताना पाहायला मिळतं. तिथे फक्त क्वांटिटी नाही तर क्वालिटीला महत्त्व दिलं जातं आणि नक्कीच एक चांगलं
आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. षटकाची सांगता झाली. 5 षटकं मैदानाच्या मध्ये समाप्त होतात. एक गडी बाद, 66 धावा धावपलकावरती. अजीज मोहम्मदनं मात्र इथे चेंडू हातामध्ये घेतलाय. तो गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय. तुकाराम चौधरीला तुम्ही पाहतात, एक षटकार खेळलेला आहे. 2 चेंडू खेळले 7 धावेंवरती खेळतायत. तर ओमकार मेटे 18 चेंडूमध्ये 29 धावेंवरती मात्र मैदानाच्या मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. अजीज मोहम्मदनं चेंडू हातामध्ये घेतलाय. 6व्या षटकाला या ठिकाणी सुरुवात. शेवटचे 30 चेंडू आणि 25 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी कामगिरी. वेळ वाचवा, समय बचाइए. समय के पास इतना भी समय नहीं होता कि आपको दोबारा समय दे पाए. त्यामुळे वेळ वाचवला जाणं गरजेचं आहे, कारण 8 सामने आपल्याला जे मात्र खेळवायचे आहेत. शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता चेंडू. वाईड बॉल उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर गेला. अक्षय चांदगुडे सरांनी मात्र तिथे वाईड मात्र इथे पाहायला मिळतो. आतापर्यंत मात्र नक्कीच या इनिंग मध्ये 3 वाईड चेंडू मात्र जे आलेले आहेत. आमचे स्कोरर मित्र, कौतुक आहे त्यांचं. यावेळेस मोठा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळात आला. कार्पेट खेळलेला फटका होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. एक सिंगल मिळेल. आमचे स्कोरर श्रेयश यांचं मात्र विशेष करून आम्ही कौतुक करतो. प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत मात्र जे कळवत आहेत. खरं तर नक्कीच विज्ञान युगातले चालते बोलते लॅपटॉप आहेत. लॅपटॉप म्हणता येणार नाही, कारण स्मार्टफोनचा जमाना आहे आणि स्कोरिंग मधले स्मार्टफोन आहेत. विज्ञान युगातले रोबोट म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आणि हा चेंडू मात्र पाहायचंय. पुला खालून पाणी केव्हाच निघून गेलं. चेंडू सीमा पार. धाबा मिळाल्या 4. चौकार. यावेळेस मात्र पाहायचंय, चढवलंय आक्रमण आणि चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. धावपलकावरती चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये जुना. यानंतर मात्र सिंहगड स्पार्टन्स आणि देवगिरी ड्रॅगन्स यामध्ये मात्र मॅच होईल. सिंहगड संघानं टॉस जिंकत आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय मात्र नक्कीच जो घेतलेला आहे. सामना संपल्याबरोबर सिंहगड स्पार्टन्स संघानं मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे, याची नोंद असू द्या. 78 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 27 चेंडू आणि 13 धावेंची गरज. परत एकदा आडव्या बॅटनं मात्र सजवलाय फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनी चौकार. एका गड्याच्या मोबदल्यात शेवटचे 26 चेंडू आणि 9 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धावपलक अवांतर धावेने मात्र इथे वाढताना पाहायला मिळतो. 83 धावा आहेत. ओमकार मेटे 43 धावेंवरती नाबाद खेळतो आहेत. अजूनही 7 धावेंपासून मात्र तो दूर अर्धशतकापासून. मोठा फटका इथे खेळायचा होता, परंतु बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. 83 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 25 चेंडू आणि 8 धावेंची गरज. 25 चेंडू आणि 8 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पाहायचंय, चढवलंय आक्रमण. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा दमदार षटकार.
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने 23 धावा या षटकामध्ये मात्र गोलंदाजानं खर्च केलेल्या आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय. 24 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे, तर इथे ओमकार मेटेला 50 धावेंसाठी 1 धावेची गरज आहे. ऑन स्ट्राईकला मात्र आता तुम्ही तुकाराम चौधरी यांना मात्र जे पाहतायत, ओमकार मेटे मात्र अर्धशतकापासून 1 धावेने दूर आहे. 1 धावेसाठी मात्र नक्कीच त्याला स्ट्राईक मिळेल का, या सगळ्या गोष्टी आता इथे मात्र ज्या पाहिल्या जातील. शेवटचे 24 चेंडू आणि 2 धावेंची गरज. औपचारिकता इथे मात्र जी शिल्लक राहिलेली आहेत. लोहगड लायन्स संघाने मात्र या सामन्यावरती मजबूत पकड मिळवलेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता तुम्ही पाहतात, गजेंद्रनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. गजेंद्र गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. या षटकामध्ये मात्र कमाल करावी लागेल. गोलंदाज तयार. ऑन स्ट्राईकला तुकाराम चौधरी यांना तुम्ही पाहतात. पहिला चेंडू तुम्ही पाहतात. तुकाराम चौधरी यांना माहिती आहे एक सिंगल काढणं गरजेचं आहे, कारण ओमकार मेटे मात्र 49 वरती खेळतोय. 90 धावा धावफलकावरती आहेत. 23 चेंडू आणि 1 धावेची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी इथे तुम्हाला मात्र ज्या पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आक्रमण चढवलेत महेंद्र सिंह धोनी स्टाईल मात्र नक्कीच सामना संपवला. विजयी षटकार खेळलाय. लोहगड लायन्स संघाने मात्र सामना जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. 4 षटकार, 5 चौकार, 24 चेंडू मध्ये 55 धावेंचे नेत्र दीपक खेडी. ओमकार मेटे ठरतो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.